हाय मित्रांनो, तर संध्याकाळ झालेली आहे. तर आज आम्ही बघा काय बनवणार आहे. बांगडा फ्राय करणार आहे, बांगडा फिश. तर चला तुम्हाला दाखवते कशी बनवते ते. आणि त्या आशी पण आलेली आहे, मी हेल्प करायला आली आहे. मला हेल्प करण्यासाठी आले, रोज येते या टायमाला. तर चला दाखवते तुम्हाला कशी बनवते ते. असे बांगडे धुवून घेतलेले आहेत. असे अर्धे मी 2 भाग केलेत आणि काही मी असेच ठेवले आहेत अख्खे. आणि त्यासाठी बघा लसूण, पुदिना, कढीपत्ता, हिरवी मिरची, अद्रक, लसूण हे मी वाटून घेणार आहे. तर चला आता दाखवते. तर आता हे मी वाटून घेणार आहे. तर चला दाखवते तुम्हाला. आता मी 1 चम्मच हळद टाकते आणि थोडंसं लिंबू पिळून घेते, अर्धा. आणि काश्मीरी लाल मिरची पावडर टाकते. चवीनुसार मीठ. आता आपण हे वाटण टाकणार आहे. आता हे चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. बघा 15-20 मिनिटासाठी आपण असंच हे मिश्रण लावून ठेवणार आहे. बघा आता मी डाळीला फोडणी देणार आहे. बघा इकडे लसूण, राई आणि कढीपत्ता, टाकले मी. आता मी डाळ टाकून घेते. इकडे डाळ शिजवलेली आहे हे बघा. आता मी हे डाळ टाकून देते त्याच्यात फोडणी. एक उकळी येऊ द्यायची, उकळी, आणि गॅस बंद करायचा. आता मी भाकरी बनवणार आहे. भाकरीसाठी मी पीठ घेतलं आहे. पीठ मळून घेते. खाली बसून मी भाकऱ्या बनवत असते. आता आपली इथे डाळ झालेली आहे. आता मी इकडे भाकरी बनवून घेणार आहे. हे बघा. माझी भाकरी थापून झालेली आहे. आता मी शेकून घेते ही भाकरी. बघा भाकरी आता मी पाणी लावून घेते आणि भाकरी भाजून घेते. याच्यात भाकरी झाली की मग बांगडा फ्राय करून घेते. आता आपली इथे भाकरी झालेली आहे. हे बघा.
आणि इकडे मी आता तांदळाचं पीठ घेतलं आहे फ्राय करण्यासाठी, बांगडा फ्राय करण्यासाठी. तांदळाचं पीठ आहे, थोडंसं मीठ टाकणार आहे, थोडीशी हळद, थोडंसं मीठ आणि लाल मिरची पावडर टाकणार आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. तवा गरम आहे, त्याच तव्यावर मी आता भाकरी बनवल्या, त्याच तव्यावर मी आता फ्राय करून घेणार आहे. हे बघा, व्यवस्थित मिक्स केलं ना तर मग हळद मीठ वगैरे बरोबर लागतो, नाहीतर एकाच बाजूने हे होणार, मग तिखट लाल हळद काय दिसणारच नाही. आता मी तव्यात टाकून घेते. आपण थोडे थोडे 2-3 असे फ्राय करून घेणार आहे, कारण की व्यवस्थित फ्राय झाले पाहिजे म्हणून कमी टाकायचं तव्यावर, नाहीतर मग ते पलटी नाही करता येत. मी 4 टाकून फ्राय करून घेते. तुम्ही याच्यामध्ये रवा पण टाकू शकता. माझ्याकडे रवा नव्हता म्हणून मी रवा नाही टाकला, तांदळाचं पीठ घेतलंय. आता बाजूने मी तेल सोडते. तेल सोडलेलं आहे, आता आपण फ्राय करून घेऊया, कारण तवा खूप गरम आहे, लगेच फ्राय होतील ते. त्याच्यामध्ये मी कढीपत्ता पण टाकला, कारण कढीपत्त्याने ना टेस्ट चांगली येते, त्यामुळे कढीपत्ता पण टाकला मी. आता मी हे पलटी करून घेणार आहे. बघा, असे फ्राय झालेले आहे एका बाजूने, तर दुसऱ्या बाजूने आपण फ्राय करून घेणार आहे. आता आपले बांगडे फ्राय झालेले आहेत, आता मी काढून घेते. अशाच प्रकारे मी ते सगळे बांगडे फ्राय करून घेणार आहे. हे बघा, आपली फिश तयार आहे फ्राय करून. हे बघा, झालेली आहे फिश. जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.